सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपलं गाव कोणतं? सर माझं नाव माझं रामकृष्ण काशीराम जाधव, गाव घाटांबरी, हां तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. ओके. हां सर. तर सर नाव एकनाथ पाटील. आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत. तर मी आज घाटांबरी येथे आलेलो आहे आणि सरांचे प्रॉब्लेम काय होते, जे प्रॉब्लेम आपल्या प्रोडक्टमुळे सॉल्व्ह झालेले आहेत, कोणते प्रोडक्ट घेतल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हे पण आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर सर तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय होता? सर आम्हाला असा प्रॉब्लेम होता, तर हप्त्याच्या दवाखान्यात जायचं काम पडे सर. बरं. तर हप्त्याला आम्हाला कमीत कमी 1000 रुपये लागायचे. 1000 रुपये. ओके. एका महिन्यामध्ये 4-5 हजार रुपये आमचे जायचे. तरी जे आहे ते आहेच. बरं. आणि दवाखान्याचा प्रॉब्लेम असा होता, थोडं काही खाल्ल्यात आलं किंवा काही वातावरण चेंज झालं, ऍसिडिटी वाढायची, चक्कर यायच्या, उलट्या व्हायच्या, हातपाय गळायचे. पण त्याच्यानंतर सर 2-3 महिने जर कमीत कमी 20 वर्ष उलटून गेले सर. 20 वर्ष? 20 वर्ष म्हणजे 20 वर्षापासून त्रास होता? त्रास म्हणजे आणि त्रास व्हायचे, त्रास वाढत चालायचे. म्हणजे तुम्ही दवाखान्यात बी गेले, ट्रीटमेंट घेतली तरी त्रास व्हायचा, तुमचा त्रास कमी व्हायचा? बरं ठीक आहे. करता करता बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर काय झालं सर, असं चालता आपलं आंब्याचा दवाखाना करायचो, सकाळी उठलं जायचो, घरी यायचो. त्याच्यानंतर आम्हाला ते आंब्याची बेदवी सर भेटली सर. ओके. बेदवे सर का? हा. बरं. तर ते दोष त्यांना होता, पण मग ते आम्हाला सांगू शकत नव्हते की नेमकं आहे काय म्हणून सर. बरोबर. पण एक दिवस असं झालं सर, माझ्याकडे पैसे कमी झाले सर मेडिकल घेण्यासाठी. बरोबर. तर बेदवे सर त्याच्यानंतर मी त्यांना बनवून घेतलं. तर मला 500 रुपये द्या तुम्ही मेडिकलसाठी. तर ते मला म्हणा लागले, तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे? मी सांगितलं सर त्याला की ऍसिडिटी, चक्कर येते, असं होतं तसं होतं. मग ते बोलले की तुम्ही काय करा, हे 500 रुपये घ्या, डॉक्टरचं बिल चुकवून टाका, मेडिकल कमी घ्या, आणि 2 रोजांना तुम्हाला काय होतं मला भेटा. बरोबर. त्याच्यानंतर मग 2 दिवस उलटून गेले. त्या डॉक्टरने आम्हाला सिल्लोडला पाठवलं. सिल्लोडून घरी आलो तर जे आहे ते आहेच. त्याच्यानंतर मग 3ऱ्या दिवशी कधरून मी बेदवे सरांना फोन केला, सर तुमच्याकडे नेमकं आहे काय ते मला दाखवा, आणि तुम्हाला कुठेतरी घेऊन चला. बरोबर, एकदम राईट. मग त्यांनी मला फोन केला की तुम्ही आंबेला या. मग आम्ही आंबेला गेलो. नेमकी बेदवे सर ते प्रोडक्ट घेऊन माझ्याकडे रोडवर आले, आणि ते प्रोडक्ट बेदवे सरांना आम्हाला दाखवले की सर हे 2 प्रोडक्ट आहे, हे 4 थेंब, हे 5 थेंब एकत्र करून. बरं, ते प्रोडक्ट कोणते आहेत सर? प्रोडक्टचं नाव? प्रोडक्टचं नाव आहे सर श्री तुलसी. बरं. आणि आलोडायजेस. बरं सर, कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट आहे? हे IMC कंपनीचे सर. IMC कंपनीचे. बरं सर, तुम्ही आतापर्यंत 20 वर्षापासून जे परेशान होते, तर या 2 प्रोडक्टमुळे तुमची परेशानी काय काय दूर झाली? परेशानी सर, इतकी परेशानी दूर झाली की कमस कम मला आता 7वा-8वा महिना सर, मी दवाखान्याची 1 रुपयाची गोळी आज घेतली नाही. 8 महिन्यापासून गोळी घेतली नाही? गोळी घेतली. याच्या पूर्वी काय व्हायचं? त्याच्या 8 महिन्याच्या पूर्वी काय व्हायचं तुमचं, जर तुम्ही 1 दिवस गोळी नाही घेतली तर? तकलीफ सुरू होऊन जायची. सकाळी गोळी घेतली, दुपारून संध्याकाळी सहज गोळी घ्यावं लागत होती. अच्छा. एवढा प्रॉब्लेम वाढत होता. पण आता हे 2 प्रोडक्टमुळे काय झालं सर की 8 महिन्यापासून एकदम आनंद आहे. वेळेवर कुठला त्रास नाही, कुठलं काही नाही. आणि याच्यापासून मी बराच पाहुण्या लावळ्यांना, मित्रांना की सांगतोय की हे 2 प्रोडक्ट घ्या, तुमची ऍसिडिटी जे काय असेल, हातपायाची गळण असेल, पोट फुगत असेल, गॅस असेल, सगळं दुरुस्त होऊन जाईल. तर आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून कमस कम म्हणलं 100 दिवशी बाटली मी पाहुण्या लावळे आहेत म्हणा, दोस्त मित्र आहेत, नातेवाईक आहेत, मी विकली सर. बरं बरं. ज्यांना तुम्ही देताय त्यांना रेट कसे येत आहेत? रिझल्ट एकदम 100% सर. मला काही की ना पुढून फोन केला 4-5 वेळी की जाधव साहेब तुम्ही जे दिलं आम्हाला एकदम औषध कारगरी. अच्छा. असं औषध आम्ही अजून कुठेच पाहिलं नाही. आम्हाला ऍसिडिटीची गोळी बंद झाली, जेवण वेळेवर, झोप शांत लागती, हातपाय गळत नाही, पोट फुगत नाही, एकदम टाकाटाकी एकदम. म्हणजे आणि आज जो कालावधी चालू आहे आजच्या पोझिशनला, बरोबर, तर आज प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या बिमारीने जास्त त्रस्त आहे? ऍसिडिटी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये 90% बिमारी ही ऍसिडिटीमुळे होते. तर बाकी लोकांपर्यंत तुम्ही संदेश काय पोहोचवणार? बाकी लोकांपर्यंत की सर की आम्ही सांगतोय समजा की आपल्याला जी बिमारी आहे, सुरुवाती आपण काही खाल्ले ते आंबट चिंबट, हे खाऊ नका ते खाऊ नका, म्हणजे नेमकं काय भाजीपाला विषारी आहे, त्याच्यापासून अनेक आजार होता. तुम्ही काय करा, हे 2 प्रोडक्ट घरात राहू द्या. तुम्ही प्याच्या पाण्यात 4 थेंब टाका, असं नाही घेतलं तुमच्याकडून, प्याच्या पाण्यातून घ्या, तुमची तब्येत एकदम तंदुरुस्त राहील, जे आजार असले ते निघून जातील, असं आमचं सांगणे सर. कोणाला गॅस वगैरे होणार नाही, ऍसिडिटी होणार नाही, अन्न पचन चांगलं होईल, लिव्हर स्वच्छ राहील, किडनी स्वच्छ राहील, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जेवढे टॉक्सिन्स आहेत ते सर्व टॉक्सिन तुमचे बाहेर निघतात. बरं ताई, तुम्हाला काय फरक वाटला हे प्रोडक्ट घेतल्यानंतर? आता प्रॉब्लेम तुम्हाला होता ऍक्च्युअलमध्ये काय बदल झाला तुमच्यात? सगळाच बदल झाला. सगळा म्हणजे चक्कर वगैरे येणं सर्व थांबलं? चक्कर येत नाही,
ऍसिडिटी उंदळे 8 दिवसाला उंदळत नाही. बरं. डोकं दुखणं पण डोकं दुखणं डायरेक्ट बंद झालं म्हणजे कमी झालं. हा. ओके. काहीच नाही, डोकं दुखतच नाही. दुखतच नाही म्हणजे जे हातपाय गळे, हातपाय गळे, चक्रा हे उलट्या पलड्या वगैरे व्हायच्या, असे एकदम उलट्या बी व्हायच्या. म्हणजे तुम्ही जेवण वेळेवर करते. दर महिन्याला तुम्ही जे दवाखान्यामध्ये 4 ते 5 हजार रुपये टाकत होते, आता जर त्याचा एक्झाम्पल लावला आपण 5,000 रुपये पर मंथ, बरोबर आहे, हा. तर 12-5 60,000 तुमचे वार्षिक जात होते. हा. तर त्याच्यात तुमचा किती बदल झाला? आणि किती बदल सर, म्हणजे आता जरी आम्ही दवाखान्यात जायला पैसे नाही द्यायचे, ऊस निघायचे, ते मग आधार काढायचे, असं करून आमचा दवाखाना चालू असतं. एक तर कामाला कुठे जाता येत नाही आम्ही, म्हणजे एक तर चांगला ते, आणि कामही होत नाही. आतापर्यंत लोकांची कामं करून थकून गेलो, जे आहे ते आहे. ते 2 बाटल्या आम्हाला कमीत कमी 1.5 महिना पुरल्या. तर तुम्हाला आता असं धरा, देव तर नाही भेटला पण देवाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बेदुसर भेटले, बरोबर. तर सर तुमची काय अपेक्षा राहील की लोकांपर्यंत तुम्ही संदेश काय पोहोचवणार? आमची अपेक्षा आहे सर की अलोडायझ आणि श्री तुलसी ही जर प्रत्येकाच्या घरात ठेवली गेली, ओके, तर एक छोटा डॉक्टर म्हणून त्यांच्या सपोर्टला होईल सर. म्हणे मिनी डॉक्टरचं काम करेल वा आणि दवाखाना तुमच्या घरातला कमीत कमी वाचेल. हा. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.